Hello students, today we will see want of factor. In a previous video lecture, we have seen reverse osmosis and purification of water. After that, we have seen abnormal molecular mass. Abnormal molecular mass means we can't get accurate molecular mass of solute from the value of colligative property if electrolyte solute dissolved in the solvent. जर इलेक्ट्रोलाइट सोल्यूट सॉल्व्हेंट मध्ये डिसॉल्व केला तर तो सोल्यूट काय होतो आयदर गेट डिसोसिएटेड और असोसिएटेड देन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल डज नॉट रिमेन सेम और डज नॉट रिमेन एज इट इज number of solute particle either increased or decreased, therefore we can't get accurate molar mass of solute from the value of colligative property आणि त्यालाच बोलतो आपण अबनॉर्मल मॉलिक्युलर मास. बरोबर आहे. आपण डिसोसिएशन जर झालं डिसोसिएशन ऑफ इलेक्ट्रोलाइट देन व्हॅल्यू ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इन्क्रीजेस अँड मोलार मास डिक्रीजेस. जर असोसिएशन ऑफ सोल्यूट पार्टिकल झालं देन नंबर ऑफ पार्टिकल डिक्रीजेस, व्हॅल्यू ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिक्रीजेस अँड मोलार मास ऑफ सोल्यूट इन्क्रीजेस. हे बघितलं होतं. म्हणजे आपल्याला मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट जे आपण काढत होतो चारी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये न्यूमेरिकल घेऊन, तर जर इलेक्ट्रोलाइट सोल्यूट असेल तर ॲक्युरेट येत नाही असं म्हणायचं. ओके, त्यालाच बोलतो आपण अबनॉर्मल मॉलिक्युलर मास. बट इफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट इज देअर, तर नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट असेल, इफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट dissolve into the solvent, then we will get an accurate molar mass of a solute by using the value of colligative property. कसं मागच्या लेक्चर मध्ये एक मी उदाहरण सांगितलं होतं बघा. इफ ग्लुकोज 1 mole of glucose dissolved in 1 mole of glucose dissolved in 1 kg of solvent water, 1 kg of water. Okay, then number of solute particle will be 1 mole आहे. 1 मोल मध्ये किती मॉलिक्युल्स असतात सर्वांना माहिती आहे, 6.023 into 10 raised to 23. number of solute particles will be 6.023 into 10 raised to 23 because glucose is non electrolyte and it does not get dissociated into their ions. हा काय होत नाही, त्याच्या आयन मध्ये डिसोसिएट होत नाही किंवा डज नॉट गेट असोसिएटेड. therefore number of solute particle remain as it is as expected. number of solute particle किती राहतात तेवढेच राहतात, 6.023. hence value of colligative property will be correct. if value of colligative property will be correct then molar mass also correct. जर नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट असेल तर त्याचं मॉलिक्युलर मास करेक्ट येतं फ्रॉम द व्हॅल्यू ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. येते लक्षात काय येतं, कारण नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट डज नॉट गेट डिसोसिएटेड और डज नॉट गेट असोसिएटेड. मग त्याच्याच फरकाला आपण काय बोलतो, वांट ऑफ फॅक्टर. इन 1880 सायंटिस्ट वांट ऑफ determine the factor, that is the want of factor. Why scientists want of determine the factor or difference, that is the want of factor. It is denoted by small I. तो काय केला जातो, स्मॉल आय ने डिनोट केला जातो, स्मॉल आय. मग want of factor काय, it is the ratio of value of colligative property of the solution of electrolyte to value of colligative property of the solution of non-electrolyte of same concentration. Okay, and I is equal to value of a colligative property, value of a colligative property of a solution of electrolyte solution divided by value of colligative property of solution of non-electrolyte. Okay,
दॅट इज द वन ऑफ फॅक्टर. इलेक्ट्रोलाइट काय होतो, डिसोसिएट और असोसिएट होईल. ओके, त्यामुळे व्हॅल्यू ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, सपोज NaCl डिझॉल्व्ह केला, NaCl डिझॉल्व्ह केला. NaCl कसा इलेक्ट्रोलाइट आहे. 1 मोल NaCl आपण 1 kg वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं. तर 1 मोल NaCl डिझॉल्व्ह केलं म्हणजे आपण एक्सपेक्ट काय करतोय की 6.023 × 10⁻23 सल्यूट पार्टिकल असायला पाहिजे. आणि तेवढेच काय केलं पाहिजे, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू, कोणती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असू द्या, आयदर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, ऑस्मोटिक प्रेशर और रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, कोणती असू द्या. जर 1 मोल NaCl टाकलं याचा अर्थ किती सल्यूट पार्टिकल आहेत कन्सिडर करतो आपण, 6.023 × 10⁻23. बट ते होत नाही. वेन 1 मोल NaCl dissolve in water, then solute particles will be doubled. Why? Because NaCl dissociate into their ions and form Na plus and Cl minus ion. म्हणजे एक मॉलिक्यूल काय करतोय, 2 सोल्यूट पार्टिकल तयार करतोय. म्हणजे नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स विल बी डबल्ड. Hence value of colligative property will be doubled than the expected value of colligative property. ओके, आपल्याला पाहिजे त्याच्या किंवा जेवढं इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट व्हायला पाहिजे त्याच्या डबल होईल. ओके, का नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल इन्क्रीजेस, therefore value of colligative property will be doubled. मग त्यावेळेस क्वांटम फॅक्टर किती येईल, 2/1. इथं नॉन इलेक्ट्रोलाइट कोणताही घेतला असलं तर त्याची व्हॅल्यू ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी किती राहिली, ती 1. म्हणून I इज इक्वल टू काय, 2. ओके, तर quantum factor means it is the ratio of value of colligative property of electrolyte solution to the value of colligative property of non-electrolyte solution of same concentration. Non-electrolyte solution of same concentration. Concentration same पाहिजे, त्यामुळे particles. आता याला काय बोलतो आपण, value of colligative property of a solution of electrolyte, त्याला बोलतात observed value of colligative property. आणि व्हॅल्यू ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन त्याला बोलतो आपण थेरॉटिकल व्हॅल्यू ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. कारण नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू चेंज होत नाही, जेवढी पाहिजे तेवढी येते. करेक्ट, म्हणून याला काय बोलतो आपण, थेरॉटिकल व्हॅल्यू ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आणि वरच्या ह्याला काय म्हणतो आपण, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. देअरफॉर I इज इक्वल टू काय होईल, I म्हणजे क्वांटम फॅक्टर, I is equal to observed value of colligative property, observed value of colligative property upon theoretical value of colligative observed value of colligative property upon theoretical value of colligative property. Quantum factor. Okay, by value of colligative property of a non-electrolyte solution is called as theoretical value of colligative property, because non-electrolyte solute does not get associated or dissociated. Therefore, value of colligative property of a non-electrolyte solute will be correct. Therefore it is theoretical value of colligative property. आपण जसं ग्लुकोजचं एक्झाम्पल घेतलं. आणि जर इलेक्ट्रोलाइट सोल्युशन असेल तर त्याची ऑब्झर्व्ड व्हॅल्यू ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. देअरफॉर आता इथे कोणती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ठेवा, I इज इक्वल टू एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट असेल, I इज इक्वल टू डेल्टा TB ऑब्झर्व्ड, डेल्टा TB ऑब्झर्व्ड अपॉन डेल्टा TB थेरॉटिकल, असं लिहू शकतो आपण. किंवा ऑब्झर्व डेल्टा TB आपण थेरॉटिकल डेल्टा TB. किंवा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट असेल तर त्याला कसं लिहू शकतो आपण, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट असेल तर I इज इक्वल टू डेल्टा TF ऑब्झर्व अपॉन डेल्टा TF थेरॉटिकल लिहू शकतो. आता नंतर ऑस्मोटिक प्रेशर आहे, I इज इक्वल टू पाय ऑब्झर्व्ड, पाय म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर अपॉन पाय थेरॉटिकल. सगळ्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू आपण ठेवून बघू शकतो. ओके, बघा ना आपण I इज इक्वल टू, आता
हे m मॉलिक्युलर मास इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. मॉलिक्युलर मासच्या संबंधात लिहायचं झालं तर m थेरॉटिकल अपॉन m ऑब्झर्व्ड. m थेरॉटिकल अपॉन m ऑब्झर्व्ड. तुम्ही म्हणाल सर इथं थेरॉटिकल का वरती? कारण molecular mass of a solute is inversely proportional to colligative property. Therefore, I is equal to m theoretical upon m observed. m theoretical upon m observed. ओके, पॉइंट ऑफ फॅक्टर तुम्हाला लक्षात आलं. ओके, पॉइंट ऑफ फॅक्टर काय करतं? फक्त डिफरन्स त्याच्यातला काढतं. म्हणजे डिसोसिएट झाल्यानंतर किती आयन्स तयार होतात तो फरक काढतो. सपोज एखाद्या इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन आहे Al2 SO4 3 times, Al2 SO4 3 times, aluminum sulfate. As a 1 mole this solute dissolved in 1 kg of water, then value of colligative property किती टाइम्स ने इंक्रीज होईल as expected value of colligative property, because हा कसा डिसोसिएट होतोय 2Al3 प्लस 3SO4 2 मायनस, म्हणजे किती आयन फॉर्म करेल? 2 + 3 5 आयन्स फॉर्म करेल. म्हणजे एक मॉलिक्यूल अल्युमिनियम सल्फेटचा किती आयन फॉर्म करेल? 5. म्हणजे 5 टाइम्स नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल इन्क्रीज होतील. म्हणजे व्हॅल्यू ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इन्क्रीजेस 5 टाइम्स दॅन द एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आणि त्याचं वन ऑफ फॅक्टर काय आहे? इथं थेरॉटिकल किती असेल? 5 अपॉन ऑब्झर्व किती असेल? 5 अपॉन थेरॉटिकल 1. म्हणजे आय किती येईल तिथं? या गणा वन ऑफ फॅक्टर आहे, त्याची डेफिनेशन त्याच्या पुढचं आपण बघितलं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघूया. बघा, पॉइंट ऑफ फॅक्टर समजलं तुम्हाला की काय आहे ते? इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा रेशो आहे. ठीक आहे. मग मॉडिफिकेशन ऑफ एक्सप्रेशन ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, मग त्याच्यामुळं मॉलिक्युलर मास एक्युरेट येत नाही. मग त्याचे एक्सप्रेशन्स मध्ये मॉडिफिकेशन केलंय, जेणेकरून काय येईल? वी विल गेट एक्युरेट मॉलिक्युलर मास. ओके, फर्स्ट वन घेऊयात आपण. डेल्टा P अपॉन P01 इज इक्वल टू x2. दिस इज युअर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ओके, तिथे त्याला कसं मॉडिफाय केलेलं आहे? दिस कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर is modified. Delta P upon P01 is equal to I into x2. Okay, I into x2. If there is the non-electrolyte solute, then I is 1. Okay, non-electrolyte solute असेल तर I 1 असेल. If there is the electrolyte solute which dissociate, then I is more than 1. If there is the electrolyte solute which get associated, then I is less than 1. बरोबर? कारण I नॉन इलेक्ट्रोलाइट साठी 1 असतं, ते आपण ग्लुकोजच्या एक्झाम्पल वरून आपल्याला कळतं. अँड फॉर नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट विच गेट डिसोसिएट झालं, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल वाढले, व्हॅल्यू ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वाढली, म्हणजे आय इज मोर दॅन 1. इट मे बी 2 3. ओके, देन इफ देर इज द इलेक्ट्रोलाइट सोल्यूट विच गेट असोसिएटेड, देन आय इज लेस दॅन 1. हे मॉडिफिकेशन होतं. पुन्हा x2चं तुम्ही पुढे करू शकता. हे झाली पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, मॉडिफिकेशन केलेलं. सेकंड, एलिव्हेशन ऑफ इन बॉइलिंग पॉइंट डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू M. ही कॉलिगेटिव्ह आहे. याला पुन्हा आणखी हे केलं तुम्हाला तर डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू W2 इंटू 1000 अपॉन M2 इंटू W1 हा फॉर्म्युला आला होता. याला मॉडिफाय करून घेतलं तर त्याला कसं मॉडिफाय केलं? डेल्टा TB इज इक्वल टू I इंटू KB इंटू W2 into 1000 upon M2 into W1. This is the modification. I काय केलं? into. Okay. Then next modification तिसरं, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. त्याचा फॉर्म्युला काय होता? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंटचा डेल्टा TF
is equal to Kf into W2 into 1000 upon M2 into W1. याला काय मॉडिफिकेशन केलं, इथं आय इनटू करायचंय. यालाच हे फॉर्म्युला दुसरा डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू एम होतं. हे आणि हे सेम आहे. मोलॅलिटीला आपण इथं काय केलंय, रिअरेंज केलंय. ओके, हा अगोदरचा आहे. याला मोलॅलिटीला आणखी पुढे केलं की हा फॉर्म्युला येतो. ओके, मग काय येईल, डेल्टा TF इज इक्वल टू I इंटू KF इंटू W2 इंटू 1000 upon M2 into W1. This is your modified expression for depression in freezing point. आता फोर्थ काय, पाय इज इक्वल टू N बाय VRT हा फॉर्म्युला होता. याला मॉडिफाय करून काय केलं, पाय इज इक्वल टू I इंटू N बाय VRT. ओके, हे मॉडिफाइड एक्सप्रेशन फॉर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑस्मोटिक रिएक्शन. ओके, हे मॉडिफाइड एक्सप्रेशन आहे by amount of factor, and HN we will get accurate molar mass. We does not get a abnormal molecular mass. Then next point here, want of factor and degree of dissociation. A point new point, want of factor and degree of dissociation. See, suppose एक इलेक्ट्रोलाइट सॉल्यूशन है, that is strong electrolyte, then it is completely dissociated. ते काय होईल, completely dissociate होईल. Suppose NaCl is there, 1 mole of NaCl dissolved in 1 kg of water. Then NaCl is a strong electrolyte and it is completely dissociated. Complete dissociate होता म्हणजे 100% dissociate होता है, सगळे मॉलिक्यूल dissociate होतात. Therefore number of solute particle will be doubled. Number of solute particle will be doubled and value of colligative property will be doubled. Okay, and molecular mass will be half. No doubt. हे आपण बघितलं. Suppose there is the weak electrolyte. Strong electrolyte च्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाही. Strong electrolyte get completely dissociate. Okay, 100% dissociate होतात. But there is a weak electrolyte that dissociate partially. ते काय होतात, partially dissociate होतात. Then value of colligative property increased but not be doubled or tripled. Value of colligative property increased because number of solute particle increase. But number of solute particle will not be doubled. Why? Because all molecules are not dissociated. Only few molecules are dissociated, okay, or partially dissociated. Therefore number of solute particles will not be doubled. Okay, त्याला काय बोलतो आपण, डिग्री ऑफ डिसोसिएशन. काही वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये, सपोज देयर इज अ वीक इलेक्ट्रोलाइट काय होत नाही, कम्प्लिटली डिसोसिएट होत नाही. फॉर एक्झाम्पल ॲसिटिक ॲसिड घेतला आपण, CH3COOH वॉटरमध्ये टाकला. वॉटरमध्ये टाकल्यानंतर ओके, वॉटरमध्ये टाकल्यानंतर काय होतं, CH3COO मायनस प्लस H प्लस हे दोन आयन तयार होतात. CH3CO मायनस प्लस H प्लस. बट these all the 100% acetic acid molecules does not get associated into water. 100% acetic acid molecule dissociate होत नाही. ओके, does not get dissociated into water. मग किती होतात, 10%, 20%, 10% नियर अबाउट डिसोसिएट होतील आणि बाकीचे जशाला तसे राहतील. म्हणजे व्हॅल्यू ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इन्क्रीजेस बट नॉट डबल और ट्रिपल, डबल होत नाही. ओके, त्यामुळं आपण काय काढू शकतो, त्याच्यापासून क्वांटम फॅक्टर आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन मधलं रिलेशन काय ते आपण बघूया. डिग्री ऑफ डिसोसिएशन इज डिनोटेड बाय अल्फा. या दोन्हीमध्ये काय रिलेशन आहे आपण ते बघूया. Okay. Okay, suppose there is a one weak electrolyte AXBY. I suppose एक weak electrolyte है AXBY that dissociated into solvent
ॲज लाईक सॉल्व्हंटमध्ये कशा प्रकारे डिसोसिएटेड होईल, एक्स ऑफ द ए वाय प्लस y of the b x minus. Okay, these are the cations, these are the anions. But किती dissociate होईल, because of this weak electrolyte. A weak electrolyte असल्यामुळं this does not dissociate completely. Complete dissociate होणार नाही. Okay, therefore it forms a equilibrium after certain time. काय करेल हा, इक्विलिब्रियम फॉर्म करेल. ओके, बघा वीक इलेक्ट्रोलाइट, सपोज एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. ॲसिटिक ॲसिड वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला, पहिल्यांदा काय होईल, ॲसिटिक ॲसिडचे मॉलिक्यूल काय होईल, डिसोसिएट व्हायला स्टार्ट होतील. म्हणजे CH3COOH डिसोसिएट होईल आणि काय फॉर्म करेल, CH3CO मायनस प्लस H प्लस, डिसोसिएट होत जातील. पण सर्टन कंडिशनला जेव्हा त्यांचं डिसोसिएशन कम्प्लीट होईल त्यावेळेस काय होतील, दीज डिसोसिएटेड आयन्स come close to one another and form a acetic acid molecule. That is associated and form a molecule. मग काही मॉलिक्यूल डिसोसिएट होत जातील, काही मॉलिक्यूल असोसिएट होत जातील. मग तेव्हा रेट ऑफ डिसोसिएशन इज इक्वल टू रेट ऑफ रिपीट असोसिएशन. ओके, अँड ॲट दॅट टाइम इक्विलिब्रियम इज फॉर्म्ड. म्हणजे कळते का, जेवढे CH3COH चे CH3CO मायनस आणि H प्लस मध्ये कन्वर्ट होत आहेत, तेवढेच CH3CO मायनस आणि H प्लस आयन CH3COH मध्ये कन्वर्ट होत आहेत. ओके, त्यावेळेस काय होतं, इक्विलिब्रियम अटेन होतं. ओके, मग ॲट स्टार्टिंगला हिअर इज द 1 आणि हे काय असतील, दिस आयन्स आर 0. आयन काय असतील, 0. पहिल्यांदा इनिशियल कंडिशनला सॉल्व्हंटमध्ये टाकण्याच्या अगोदर. बट ॲट इक्विलिब्रियम कंडिशनला, ओके, किती असतील, हे नंबर ऑफ मॉलिक्युल्स, सॉल्यूट मॉलिक्युल्स, वीक इलेक्ट्रोलाइट मॉलिक्युल्स गेट डिसोसिएटेड, काही डिसोसिएट होतील, म्हणजे त्याला आपण अल्फा कन्सिडर करू. मग हे किती, एक्स अल्फा डिसोसिएट झाले, हे किती झाले, वाय अल्फा डिसोसिएट झाले, बरोबर आहे. आणि हे काय, मॉलिक्युलर लेवलला जेवढे समजा हे 10 असतील त्याच्यामधले 5 डिसोसिएट झाले, तर हे किती राहिले, 10 - 5, म्हणजे 1 - अल्फा. येते का लक्षात. स्टार्टिंगली when this solute is not mixed into the solvent, then this completely 1, all solute particles are in a म्हणजे डिसोसिएट झालेले नाहीत, आर इन सेम स्टेट. आणि इथे 0 येईल. बट आपण जेव्हा तो सोल्यूट सॉल्व्हंटमध्ये टाकला आणि सॉल्व्हंटमध्ये टाकल्यानंतर इक्विलिब्रियम फॉर्म होऊ दिलं, त्यावेळेस ॲट दॅट टाइम दॅट मॉलिक्युल्स आर फॉर्म, काहीतरी डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे, त्याला आपण अल्फा बोलतो. एक्स अल्फा दीज मॉलिक्युल्स आर फॉर्म, वाय अल्फा दीज मॉलिक्युल्स आर फॉर्म. आणि हे किती राहिले, जेवढे डिसोसिएट झाले त्याला सोडून हे किती राहिले, 1 - अल्फा. 1 होते ते 1 - अल्फा. म्हणजे टोटल नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल किती झाले, मग आता टोटल नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल 1 - अल्फा प्लस एक्स अल्फा प्लस वाय अल्फा. टोटल नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स विल बी 1 - अल्फा प्लस एक्स अल्फा प्लस वाय अल्फा. ओके, हे टोटल नंबर ऑफ, इथं तुम्ही 1 बाहेर घ्यात आणि अल्फा कॉमन काढात, 1 प्लस अल्फा, त्याच्यामध्ये काय होईल, एक्स प्लस वाय, इथं -1. ओके, आता या ठिकाणी काय करा तुम्ही, एक्स प्लस वाय म्हणजे डिसोसिएट झालेले मॉलिक्युल्स, एक्स प्लस वाय म्हणजे एक मॉलिक्यूल डिसोसिएट झाला, तो एक एक्स मध्ये कन्वर्ट झाला आणि दुसरा वाय मध्ये. Here x plus y is equal to n. X plus y is equal to n. Therefore 1 plus alpha n minus 1. X plus y ला काय कन्सिडर केलं आपण, n. 1 plus alpha n minus 1. हे काय आले, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स आफ्टर डिसोसिएशन ऑफ फ्यू सोल्यूट पार्टिकल्स. आता त्यानंतर I इज इक्वल टू काय आहे, पण I is equal to observed value of colligative property, means observed number of solute particle upon theoretical number of solute particle. Observed किती आहेत,
एवढे सोल्यूट पार्टिकल आहेत ॲक्च्युअल त्या सोल्युशनमध्ये. आणि थेरॉटिकली किती असायला पाहिजे? 1. म्हणजे 1 प्लस अल्फा n मायनस 1 अपॉन 1 अपॉन 1. 1 हे काय? थेरॉटिकली किती असायला पाहिजे? आपण 1 मोल XBy इलेक्ट्रोलाइट वीक इलेक्ट्रोलाइट सोल्यूट टाकले म्हणजे तेवढेच काय असायला पाहिजे? सोल्यूट पार्टिकल असायला पाहिजेत. पण काही डिसोसिएट होऊन किती झालेत? 1 प्लस अल्फा n मायनस 1. हे कसं आलं आपण बघितलं. आणि हे थेरॉटिकल व्हॅल्यू 1. मग हा 1 प्लस आहे, इकडे जाऊन काय होईल? मायनस होईल. I मायनस 1 इज इक्वल टू अल्फा n मायनस 1. ला कशालाही 1 ने डिवाइड केलं तर तेवढंच होतं. अल्फा इज इक्वल टू I मायनस 1 इकडे आहे, I मायनस 1 अपॉन n मायनस 1. ओके, इज इक्वल टू अल्फा. येते लक्षात? हा तुमचा फॉर्म्युला आहे. अल्फा इज इक्वल टू I मायनस 1 अपॉन n मायनस 1. ओके, फॉर्म्युला आहे. इथं अल्फा म्हणजे काय? डिग्री ऑफ डिसोसिएशन. आय काय? वॉन्ट ऑफ फॅक्टर. एन काय? एक्स प्लस वाय. एन काय? एक्स प्लस वाय. ओके, सपोज KCl आहे, त्याचं एन काय येईल? KCl के प्लस सीएल मायनस एक्स. हे 1 प्लस 1 2, त्याच्यासाठी एन काय येईल? 2. सपोज AlCl3 आहे, AlCl3 आहे, ते कसा डिसोसिएट होतो? Al3 प्लस प्लस 3Cl मायनस. त्याच्यासाठी x इथे व्हॅल्यू किती आहे? 1. y किती आहे? 3. म्हणजे n किती आहे? 1 प्लस 3. n इज इक्वल टू 4. ओके, आलं लक्षात? n ची व्हॅल्यू आहे n इज इक्वल टू x प्लस y. ओके, यावेळेला दिस इज द रिलेशन बिटवीन वॉन्ट ऑफ फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा. ओके, याच्यावरती पण काही न्यूमेरिकल आहेत, त्याच्यावरती कधीतरी विचारला तर क्वेश्चन विचारू शकतो. तुमच्या NCERT मध्ये नाही आहे, पण स्टेट बोर्डाची बुकमध्ये आहे. ओके, तर यावेळेला हा चॅप्टर इथेच संपतो. याच्यावरती काही एक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, तो मी घेणार आहे आणि हा चॅप्टर इथेच संपतो.